आज आपल्या शिराळ्याच्या बीडीओ साहेबांच्या हस्ते माझा सत्कार झाला। आज आमच्या तालुक्यातल्या प्रत्येक कंटेंट क्रिएटरला पंचायत समितीमध्ये बोलवलं होतं आणि पंचायत समितीमध्ये बोलवण्याचा एकच मुद्दा होता, तो म्हणजे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान। या अभियानाची माहिती देण्यापूर्वी प्रत्येक कंटेंट क्रिएटरचा सत्कार घेतला आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली। या अभियानाचा मुख्य घटक म्हणजे सुशासनयुक्त, जलसमृद्ध, स्वच्छ आणि हरित महाराष्ट्र बनवणे आणि हे अभियान प्रत्येक महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना सक्षम आणि पारदर्शी बनवण्यासाठी तयार केलेलं आहे। या अभियानाचा आपल्याला ग्रामीण भागात एवढा उपयोग होणार आहे की काय बोलायचं नको। या अभियानात सुशासन म्हणजे महत्वाची गोष्ट आपल्यापर्यंत सगळ्या सुविधा योग्य रीतीने पोहोचवणे, ज्या भागात जास्त दुष्काळ पडतोय, जिथं पाण्याची कमतरता आहे, तिथली गावं जलसमृद्ध बनवणे, सरकारी दवाखान्यातून ज्या सुविधा येतात आहे त्या आरोग्य सुविधा आपल्यापर्यंत पोहोचवणे, ही सगळी कामं लोकसहभागातून ग्रामपंचायती थ्रू करून घेणार। यामधला आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे गाव पातळीवरील संस्थांचे सशक्तीकरण करणे। त्यामध्ये आपला सरकारी दवाखाना असेल किंवा मराठी शाळा त्यांचं चांगल्या रीतीने संगोपन करणे, त्यांची स्वच्छता ठेवणे आणि त्या कशा आपल्याला पूरक आहेत हे सगळ्यांपर्यंत पोहोचवणे, ही सगळी कामं तुमच्या माझ्या सहभागातून ग्रामपंचायत आपल्याकडून करून घेणार आणि हे अभियान 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीपर्यंत असणार। त्यासाठी या अभियानाच्या प्रारंभाला 17 सप्टेंबरला प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तरुणानं हजर राहावं, आपल्या ग्रामपंचायतीला आणि आपल्या स्वतःच्या गावाला सक्षम बनवण्यासाठी थोडं योगदान द्या। या अभियानामध्ये जर तुमच्या गावाचा नंबर बसला तर तुम्हाला लाखो आणि कोटीमध्येच बक्षीस भेटणार आणि या सगळ्या पैशाचा उपयोग आपल्या ग्रामपंचायतीकडून आपल्या गावाच्या विकासासाठीच होणार। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि प्रत्येक गावातल्या नागरिकांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या पेजला फॉलो करा।